लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गायी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडल्या। पिकअप वाहनामध्ये बेकायदेशीररित्या गायी कोंबून कत्तल करण्याच्या इराद्यानं कर्नाटक राज्यातील विजापूर येथे कत्तलखान्याकडे घेऊन जात असताना संख तालुका जत इथं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून उमदी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान संख तालुका जत येथे घडली। गायी व टेम्पो असा एकूण 4,72,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील 4 लोकांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत उमदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान जत तालुक्यातील संख इथून विजापूरकडे कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारा महिंद्रा कुंपणाचा पिकअप वाहन क्रमांक MH13 AN 8727 या वाहनातून जात असताना संख तालुका जत येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून उमदी पोलिसांना फोनवरून माहिती दिली। माहिती मिळताच तात्काळ उमदी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते व गोरक्षक किरण बसवराज माळी व त्यांच्यासोबत संजीव इरण्णा पटन शेट्टी, ईश्वर सुभाष बोरा, श्रीकांत ज्ञानेश्वर खोत यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला। नंतर पोलिसांनी सदर वाहनांमध्ये काय आहे ते पाहिलं असता सदर वाहनांमध्ये 5 लहान देशी कालवडी, 2 मोठ्या देशी गायी असे एकूण 7 लहान मोठी जनावरे दाटीवाटीने भरून बेकायदेशीररित्या कत्तल करण्याच्या इराद्यानं कोंबून विनापरवाना वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आलं। पोलीस हवालदार लक्ष्मण बंडगर व पोलीस कर्मचारी यांनी सदरची जनावरं ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणून विशाल किसन तामखंडे वय 17 वर्ष 9 महिने राहणार पडोळकरवाडी तालुका मंगळवेढा, बाबू तातोबा पडोळकर वय 17 वर्ष 11 महिने राहणार पडोळकरवाडी तालुका मंगळवेढा, अजित काशीनाथ ऐवळे वय 17 वर्ष 10 महिने राहणार लोणार तालुका मंगळवेढा यांनी विलास संपत्ती जावीर राहणार लोणार तालुका मंगळवेढा यांच्या सांगण्यावरून 7 लहान मोठ्या देशी गायी विनापरवाना बेकायदेशीररित्या चारा व पाण्याची सोय न करता अपुऱ्या जागेत दाटीवाटीने भरून जनावरास क्रूरपणे वागणूक देऊन त्यांची कत्तल करण्यासाठी वाहतूक करत असताना तसेच वाहन चालक यांचे 18 वर्ष वय पूर्ण नसताना व लहान वाहन चालवण्याचा परवाना नसताना तसेच वाहनांची कागदपत्रे जवळ नसल्यानं त्यांच्या विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लक्ष्मण बंडगर करतात।